एक ब्रेकिंग बातमी समोर येते। कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। निवडणूक आयोगाकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलंय। सर्व बाजूंचा विचार करूनच या संदर्भातला निर्णय घेतल्याचं देखील सांगण्यात आलंय। उद्याच्या मतदानावर याचा परिणाम होणार नाही। सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्यात असं आता राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार आहेत आणि यावर आता निवडणूक आयोगाने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय खरं तर निवडणुका पुढे ढकलल्यानंतर विविध चर्चा सुरू झालेल्या होत्या, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत होत्या। आता निवडणूक आयोगाकडूनच यावर स्पष्टीकरण आलेलं आहे। नक्कीच झी मीडियाच्या हाती एक महत्त्वाची सूत्रांची माहिती समोर आलेली आहे आणि निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा समोर आलेला आहे। निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे का जे काही आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व ज्या लीगल बाबी आहेत, कायदेशीर बाबी आहेत त्या तपासूनच हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्याचा परिणाम जे होणाऱ्या निवडणूक आहेत ह्याच्यावर अजिबात दिसणार नाहीये। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या निवडणुका होणार नगर 24 ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडनं त्यांना दाखवा नोटीस बजावलेल्या आहेत। त्यांना त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात आलेला आहे नक्की काय घडलं होतं या सर्व गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे दिवस वाढलेले आहेत या दिवसामध्ये आपण पुन्हा अर्ज भरू शकत नाहीये, फक्त अर्ज मागे घेऊ शकतो। त्यामुळे जी प्रक्रिया थांबली होती, जी प्रक्रिया जी लिगल प्रोसिजर प्रमाणे झाली पाहिजे होती ती होणार आहे आणि आता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कायदेशीर बाबी तपासूनच आम्ही निर्णय घेतलेले आहेत असा एक मोठा खुलासा निवडणूक आयोगाकडून समोर काढण्यात आलेला आहे। निश्चितच धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी।